मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहे बदलापूर येथील जाधव विलाला. तर मित्रांनो, पावसाळा चालू झाला आहे. तर तुम्ही सुद्धा मित्रांसोबत फिरण्याचा, एन्जॉय करण्याचा प्लॅन करत असाल आणि प्रायव्हेट विला शोधत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल होणार आहे. कारण की सविस्तर माहिती तुम्हाला भेटणार आहे. किती प्राइसिंग असणार आहे, काय 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 तुम्हाला एन्जॉय करायला भेटणार आहे. तर सर्व काही यामध्ये इन्क्लूड आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की खूप मजा येणार आहे. तर चला ब्लॉग सुरू करूया. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय. तर डोंबिवलीवरून इथे पोहोचायला मला ऑलमोस्ट 1.5 तासच्या आसपास लागले. तर तुम्ही बघू शकता. तर चला आज जाऊया आणि बघूया कसा आहे आपला विला. आतमध्ये एंट्री केल्यावर इथे स्पेशियस असा हॉल आहे आणि सर्व बेसिक ॲम्युनिटीज जसं AC, TV आणि फ्रीज, बाकी सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. हॉलच्या बाजूला किचन आहे. जर तुम्हाला काही बनवायचं असेल तर ते युजफुल आहे. इथे टोटल 5 स्पेशियस रूम्स आहेत. त्यामध्ये एक डॉर्मेटरी रूम आहे ज्याच्यामध्ये 4 लोकांची कॅपॅसिटी आहे. जर प्रायझिंगचं बोलायचं झालं तर 2500 पर पर्सन आहे विथ फूड. जर तुम्हाला विदाऊट फूड पाहिजे असेल तर 20,000 चार्जेस आहेत, जर तुम्हाला तसं पाहिजे असेल तर. आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर 12 लोकांची कॅपॅसिटी आहे आणि मॅक्स टू मॅक्स 15 लोकांपर्यंत ॲडजस्ट होऊन जाईल. तर तुम्हाला जर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स अवेलेबल आहेत. तर त्या हिशोबाने तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मेरे महबूब तेरी गलियों में बहावत होगी. पूलमध्ये खेळून आम्हाला भूक लागली तर आम्ही गेलो जेवायला. तर जेवणामध्ये होतं गरमागरम रोटी आणि चिकन, आणि क्वालिटी म्हणाल तर खूप एकच नंबर. मोस्ट रेकमेंडेड आहे इथलं जेवण. जेवण तर करून झालं, तर आता काय, तर चला पूलमध्ये. मित्रांनो, आता मी चाललोय बारवी डॅमला. तिकडचे पण तुम्हाला शूट दाखवतो. किती सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. पावसाळा असल्यामुळे खूप मस्त वातावरण होते आणि सगळीकडे हिरवं हिरवं आणि खूप थंड पण आहे. तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही सुद्धा या आणि मित्रांसोबत एन्जॉय करा. मित्रांनो, हा आहे बारवी डॅम. इथे आल्यावरती खूप मस्त वाटते. खूप हिरवं हिरवं आहे इथे, ग्रीन एकदम. तर फक्त डॅम बघून आमचं मन नाही भरलं, तर आम्ही गेलो बारवी लेक पाहायला. बारवी लेक पाहायला आम्ही चाललो जंगलामधून. फुल मॅन वर्सेस वाईल्डचा एपिसोड रेकॉर्ड केल्यासारखी फिलिंग आहे मित्रांनो. तर तुम्ही सुद्धा आपल्या मित्रांसोबत जाऊ शकता. तर हे बघा आमचे मित्र.
व्ह्यू आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. हा आहे विलाचा नाईट व्ह्यू. रात्रीसुद्धा हा विला खूप सुंदर दिसतो. आता झाली वेळ जेवणाची. तर रात्री जेवणात होतं चिकन आणि प्रॉन्स. तर आम्ही गरमागरम जेवणावरती ताव मारला आणि चवीला तर एक नंबर होतं. तर हा विला जसा दिवसा सुंदर दिसतो तसा रात्रीचा व्ह्यूसुद्धा सुंदर आहे आणि थोडीशी हॉररवाली फिलिंगसुद्धा आहे. ज्या लोकांना हॉरर गोष्टी आवडतात ते लोकांनासुद्धा खूप आवडेल. ते ब्रेकफास्टमध्ये होतं गरमागरम पोहे आणि बुर्जी, जे खूप टेस्टी होतं. आणि जेवण असो की नाश्ता, क्वालिटी तर एकच नंबर होती. आणि येथील जेवण आणि नाश्ता तर खूप रेकमेंडेड आहे. खूप असं झणझणीत असं जेवण आहे इथे. तर एवढं सगळं एन्जॉय केल्यानंतर आता वेळ झाली घरी निघायची. पाऊस खूप पडत होता मित्रांनो, पण आपल्या घरी तर जायला लागेल कारण की नेक्स्ट डे जॉबला जायचं आहे. पण खूप मजा आली. तर मित्रांनो, तुम्हाला विला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा बुकिंग करायचं असेल तर डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आम्ही असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ आणत असतो. आणि भेटूया पुढच्या अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, धन्यवाद.